तर नमस्कार भावांनो, चालू आहे बघा तयारी जायची. गाडी खाली ठेवली लिंबू. आता लिंबू फुटलेला आहे आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे. तेव्हा आपल्यासोबत आहे विजय भाऊ, 2 नंबरचे कार्यकर्ते योगेश भाऊ सोनवणे, 3 नंबरचे तुम्हाला माहिती अक्षय शेठ उबनाळे पाटील आणि चौथे आपले ड्रायव्हर समीर शेठ गिरे पाटील. तर आता बसले गाडीमध्ये. चला आता तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो गुजरातमध्ये गेल्यावर. सध्या आता आराम करायचे दिवस आहे आपले, काय विषय नाही. चला भेटूया नंतर. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या भावांनो, आपण बसलो आता आपल्या काळ्या घोड्यामध्ये. विजय शेठ, समीर शेठ आणि समोर 2 शेठ लोक. आता ते पार्ट टाइम गाडी चालवणार आहेत, काय विषय नाही आपल्याला. चला पार्ट टाइम गाडी चालून याला थोडा वेळ टप्पा बसवणार आहे. काहीतरी म्हण की जय भोलेनाथ. बघा लो कंटाळ्याचा बोगदा लोगड लावलो आत्ताच. यो बघा बोगद्याच्या आतमधल्या बघा लाईटी कसल्या भारी दिसतात, 1 नंबर. हा सगळं काम केलेलं आहे समीरच्या पप्पानी. तू काय बोलला आता आमच्या पद्धती? चला मग मेरे बोलला भाई, ऐसे काय बात कर रहे हो? अरे संपला बोगदा, एवढीसाच होता. कात्रचा मोठा आहे याच्यापेक्षा. काय म्हणतो तू? 1 ते 2 झालं असं करायला. ते आपण ते मध्ये आवाज तसला लावणार. योगेश भाऊ बोगदा बारीक होता याचं म्हणणं, तुझं काय होतं याच्यावर? तुझं काय म्हणणं आहे? काहीच म्हणणं नाही. अरे बोल काहीतरी. ते कोदळ फावडी नव्हती तेव्हा खोदायला ना, छन्नी हाताने खोदलाय तो, त्याच्यामुळे तेवढाच खोदलाय. समीर भाऊ काय म्हणतो भाऊ? तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? ये तो सबसे बड़ा प्रॉब्लम है भाई, सबसे बड़ा प्रॉब्लम है. इसका इलाज हमारे पास नहीं है. तो पाणी पितो काय पितो नेमका तू आता? आपल्या मोबाईल आपण आहे आता सध्या अहमदाबादमध्ये. तर आपण शकतो आंघोळीचं ठिकाण. रात्री 10 वाजता बसलो होतो आम्ही. आता किती वाजले रे भाऊ? आता वाजले 12:30 वाजता. 12:30 वाजता अहमदाबादमध्ये पोहोचलोय. नुसतं झेंडतोय इकडे लय महाग आहे सगळं.